वळूयात पुढच्या बातमीकडे। गुजरातमधील गोध्रा हत्याकांड प्रकरणासंदर्भात बातमी आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। आज आणि उद्या सलग सुनावणी होणार आहे। गोध्रा घटनेच्या खटल्याची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे। 24 एप्रिलला झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठ फक्त दुपारी 1 वाजेपर्यंत बसलं होतं, त्यामुळे खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही। न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या खंडपीठाने म्हटलं होतं की संपूर्ण सुनावणीसाठी किमान 2 आठवडे लागतील, त्यामुळे 6 आणि 7 मे रोजी सलग 2 दिवस सुनावणी करू असं त्यांनी म्हटलं होतं। आज आणि उद्या ही सलग सुनावणी असणार आहे। गुजरातमधील गोध्रा हत्याकांड प्रकरणासंदर्भातली सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये घेतली जाणार आहे। आज आणि उद्या सलग 2 दिवस ही सुनावणी होणार आहे। तर 24 एप्रिलला सुनावणीसाठी खंडपीठ बसलं होतं, मात्र दुपारी 1 वाजेपर्यंतच कामकाज सुरू असल्यामुळे त्या दिवशी सुनावणी होऊ शकलेली नाहीये। तर 6 आणि 7 मे रोजी ही सुनावणी होईल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं आणि आता आज आणि उद्या ही सलग सुनावणी होणार आहे।